खासदार सुप्रिया सुळे आज पुण्यात। सुप्रिया सुळे गाठीभेटी घेण्याची शक्यता, विकास कामांची देखील करणार पाहणी। पालकमंत्री चंद्रकांत पाटील आज सांगली जिल्हा दौऱ्यावर, सकाळी 9 पासून विविध कार्यक्रमाला लावणार उपस्थिती। भाजपचे आमदार मनोज घोरपडे यांना धक्का, तिरंगी लढतीत भाजपा आमदार आणि जिल्हाध्यक्षांच्या पॅनलचा पराभव। लातूरच्या निलंगा तालुक्यातील मासलगा इथं कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा प्रतिकात्मक पुतळा जाऊन छावा संघटना आणि शेतकऱ्यांनी केलं जोडेमारो आंदोलन। यवतमाळमध्ये माणिकराव कोकाटेंच्या विरोधात ठाकरेंची शिवसेना आक्रमक, शेतकऱ्यांसंदर्भात असंवेदनशील आणि अपमानजनक वक्तव्य केल्याचा कोकाटेंवर आरोप। इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत धमकी प्रकरण, प्रशांत कोरटकरच्या जामीन अर्जावर आज सुनावणी। कुणाल कामराच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता, कामराला मद्रास हायकोर्टानं अटकेपासून दिलेलं संरक्षण आज संपणार। मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणात 33% पाणीसाठा शिल्लक, पाणी जपून वापरण्याचं आवाहन। जलवाहिनी कामकाजामुळे वांद्रे कुर्ला संकुल परिसरातील पाणीपुरवठा उद्या 2.5 तासांकरता खंडित, खबरदारीचा उपाय म्हणून पाणी उकळून पिण्याचं आवाहन। पुण्यात उद्या काही भागातील पाणीपुरवठा बंद, खडकवासला ते वारजे जलकेंद्र आणि होळकर जलकेंद्राला जाणाऱ्या रॉ वॉटर लाईन सांडपाणी वाहिनीच्या कामामुळे पाणीपुरवठा बंद। अमरावतीच्या बन्नेरामध्ये पाणी टंचाई, शहरात 2 दिवस आड पाणीपुरवठा। भिवंडीत महानगरपालिका अमृत 2 अंतर्गत 100 MLT पाणीपुरवठा योजनेत भ्रष्टाचार, या विरोधात कार्यकारी अभियंत्यावर कारवाईची मागणी। कोल्हापूरच्या बहुतांश भागात आज पाणीपुरवठा बंद, पाणी जपून वापरण्याचं आवाहन। राज्यात तापमानाचा पारा 40 पार, तापमानाच्या पाऱ्यात वाढ होण्याचा अंदाज। महाबळेश्वरच्या वेण्णा नदीत मोठ्या प्रमाणावर प्रदूषण, नदीपात्रात पंचतारांकित हॉटेल रिसॉर्टवाल्यांनी सोडलंय सांडपाणी। उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर उमरगा वनविभागाच्या पशुपक्ष्यांकरता महत्वाचा पाऊल, पशुपक्षी आणि जनावरांची तहान भागवण्याकरता वनविभागानं केली आहे पाण्याची सोय। रायगडच्या पेण तालुक्यातील वडमाळ आदिवासी वाडीला मिळालाय रस्ता, सामाजिक संस्थांच्या मदतीनं ग्रामस्थांच्या पाठपुराव्याला यश। अलिबागमध्ये आजपासून कबड्डीचा थरार, जिल्ह्यात पहिल्यांदाच रायगड कबड्डी लीगचं आयोजन। सांगलीमध्ये चैत्रवारी करता जतमधून पंढरपूरच्या दिशेनं मोठ्या प्रमाणावर भाविक दाखल। कोकणवासियांकरता आणखीन एक ट्रेन उपलब्ध होणार, उन्हाळ्याच्या सुट्टीनिमित्तानं गावी जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी लक्षात घेता गोवा ते बिहार विशेष रेल्वेगाडीचा पर्याय। पावसाच्या तोंडावर यंदा झाडांची पद्धतशीर छाटणी होणार, कामगारांना वृक्ष छाटणीचे धडे। श्री नाईकबा देवाच्या यात्रेनिमित्तानं आखाड्याचं आयोजन, स्पर्धेत इराणच्या पेलवान सोहेलनं 2.5 लाखांचा पटकावलंय बक्षीस। पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरामध्ये उद्या चैत्र एकादशीचा सोहळा, लाखो भाविक पंढरपूरमध्ये दाखल। राज्यभरात अपात्र रेशन कार्ड शोध मोहीम, केशरी आणि पांढऱ्या रेशन कार्डची होणार तपासणी। अकोल्यामध्ये लग्नासारखं शिवपार्वतीचा विवाह सोहळा संपन्न, सोहळा पाहण्याकरता मोठ्या प्रमाणावर आदिवासी कोळी बांधव उपस्थित। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।